देश में ईंधन की कमी की अफवाहों के कारण कई पेट्रोल पंपों पर भीड़ लगी और डीजल की आपूर्ति बाधित हुई, लेकिन बुल्ढाना एसटी महामंडल की योजना के चलते बस सेवा पर इसका कोई असर नहीं पड़ा। बुल्ढाना बस डिपो में कुल 79 बसें संचालित होती है और रोजाना 6 से 6,500 लीटर डीजल की आवश्यकता होती है। बस डिपो व्यवस्थापक अमोल गडलिंग के अनुसार सभी फेरियां नियमित रूप से चल रही हैं और किसी भी दिन बसों की गति पर कोई रोक नहीं लगी। इस तरह कृत्रिम डीजल टंचाई का एसटी सेवा पर कोई प्रत्यक्ष प्रभाव नहीं पड़ा। नमस्कार, मी आगार व्यवस्थापक अमोल गडलिंग, बुलढाणा आगार। मी आपल्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील सर्व जनतेला तसेच बुलढाणा विभागातील जे प्रवासी असतील त्या सर्वांना सांगू इच्छितो की इंधन तुटवडा हा जो निर्माण झालेला असल्याच्या अफवा उडवलेल्या आहे, या केवळ अफवा असून त्यांनी कुठल्याही प्रवाशांनी त्यावर विश्वास ठेवू नये। बुलढाणा आगारात इंधनाचा पुरेसा साठा असून आमचे नियोजन व्यवस्थित सुरू असल्यामुळे कुठल्याही प्रवाशाला कुठल्याही मार्गावर एकही बस कमी पडणार नाही याची काळजी आमच्यातर्फे घेण्यात येत आहे। तसेच आगारासोबतच आमचे जे वरिष्ठ कार्यालय विभागीय कार्यालय आहे यांच्यासुद्धा याबाबत नियोजन सुरू आहे। त्यामुळे त्यांचे विभागीय कार्यालयाचे नियोजन आणि आगाराचे नियोजन यांच्या दोघांच्या समन्वयातून बुलढाणा आगारातून सर्व फेऱ्या व्यवस्थित व वेळेवर सुटतील याची काळजी आम्ही घेत आहोत। बुलढाणा आगारात एकूण 79 गाड्या असून दररोज आम्हाला 6 ते 6,500 लिटरची आवश्यकता असते व इंधनाचा तुटवडा नाहीच आहे, तरीसुद्धा तो तुटवडा टंचाई निर्माण होऊ नये यासाठी बुलढाणा आगारातर्फे इंधनाची अगोदरच रिक्वायरमेंट टाकण्यात येत असते। त्यामुळं आमच्यामार्फत कुठल्याही प्रकारची अडचण प्रवाशांना निर्माण होणार नाही याची काळजी आमच्यामार्फत घेण्यात येत आहे। तसेच मी या ठिकाणी प्रवाशांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नये व बुलढाणा आगारातील सर्व वाहनामधून त्यांनी प्रवास करावा, त्यांना कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याची मी या ठिकाणी ग्वाही देतो।